काय वाटतं माहितीये का, आपण जेव्हा आपल्या माणसांबरोबर ती वेळ घालवतो ना, तेव्हा जो पीस मिळतो ना तो एकदम बेस्ट असतो. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ रेवती. काल आपल्याला सुट्टी मिळाली ना, मी लगेच यांना जाऊन भेटून आले. काय तू एक दिवस बँगलोरला जाऊन आलीस? काय बोलतेस? हो ना, आणि मला ना दगदग जाणवली सुद्धा नाही. उलट मस्त रिलॅक्स वाटलं. गुडा तू गुडा. तुला माहितीये का, काल माझी लॉटरी लागली. काल ना आमची अॅनिव्हर्सरी होती. मग काय एन्जॉय, फुल सेलिब्रेशन. तसं पण ह्या सगळ्या शेड्यूलमुळे ना आम्हाला टाइमच नाही मिळत की आम्ही गप्पा मारू एकमेकांबरोबर. रेवती, बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी. अश्विनी, थँक्यू. बोलू नका, शांत बसा. अजून 5 मिनिटं पूर्ण नाही झाली आहेत. आपलं मन नाही असंच चंचल असतं. त्याला थाऱ्यावर ठेवा. श्वासांवर लक्ष केंद्रित करा, श्वासांवर. आज अकाउंटचा लेक्चर किती बोरिंग झाला ना. तुला माहिती माझे नोट्स पण इनकम्प्लीट आहे. अरे यार, यू डोंट वरी. तुला माझी नोटबुक देते, हो, तू कम्प्लीट कर. ठीक आहे. हे काय रजत, हा मुलगा कोण आहे? सांगते, हे पकड. हे बघ, हे काय? त्याने मला ऍड ऑफर केली आणि त्याचे खूप पैसे देतो पण म्हणाला. वाव, किती भारी आहे हे. मस्त आयडिया आहे. तू त्याने दिलेल्या ऍड मध्ये काम करायला हवं. वेडी वेडी आहेस का? आता मी अभ्यास करू की ऍड मध्ये काम करू? अगं, पण तू तुला पैसे पण ऑफर करतोय, मग व्हाय नॉट? आणि हा मला जेन्युइन वाटतोय. आणि तू जर ऍड मध्ये काम केलं तर आम्हालाही मिरवता येईल की एका सेलिब्रिटीचे फ्रेंड्स म्हणून. गप ग, काही काय जोक सपाट, पण तुझ्या आईला किती छान वाटेल. ऍडचा सध्या तरी काही विचार नाहीये माझ्या डोक्यात, आणि ऍड करणं वगैरे हा आपला एरिया नाहीये ना. सो बघू, तू आईस्क्रीम एन्जॉय कर. बेडी, चल. तुमचं EFT सेशन मध्ये स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ऑर्गनायझर्स साठी आपण टाळ्या वाजवूया. आणि टाळ्या का वाजवल्या हे मी तुम्हाला सांगते. खरं तर EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. करेक्ट. यासाठी इंडिव्हिज्युअल सेशन अरेंज करणं हे खरंच कौतुकास्पदच आहे. त्यामुळेच आपण टाळ्या वाजवल्या आहेत. खरं तर EFT कडे आपण फार लक्ष देत नाही, पण या टेक्निक्स आपलं आयुष्य फार सोपं करू शकतात. या स्पर्धेत तुम्ही सर्वजण सहभागी झालात, याचाच अर्थ तुम्ही अनेक चॅलेंजेसला सामोरं गेले असणार आणि यापुढेही तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशंसला सामोरं जावं लागणार आहे. हमें तो बहुत टेंशन हो रही है, ऊपर से दिन पे दिन बढ़ती ही जा रही है. आणि त्यासाठीच मी इथे आली. खरं तर इमोशनल फ्रीडम टेक्निक हा तुमचा ताण कमी करू शकते आणि त्यामुळे हे सेशन तुमच्यासाठी एक बोनस असू शकते. शरीराच्या विशिष्ट भागांवर हाताच्या 4 बोटांनी टॅप केले असता राग, भीती इत्यादी भावनांवर नियंत्रण करता येऊ शकते. आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जसे की आणि आता 2 मिनिटं थांबूया. हाय वेदिका. हाय. थँक यू सो मच फॉर द सेशन. थँक्यू. आज ठाकरे सर इथे आले आहेत आणि त्यांना तुमच्याशी सेशन्स बद्दल बोलायला आवडेल. सो लेट अस वेलकम ठाकरे सर. हाय रजत. हाय मयुरी. सकाळी तुझा मेसेज वाचला आणि एकदम मॉर्निंग गुडच झाली माझी.
रजत, मी ती असाइनमेंट करायला रेडी आहे. येस, मला वाटलंच होतं. इतकी बेस्ट ऑफर तू रिजेक्ट करूच नाही शकत. ठीक आहे, मी आता लगेच शूट प्लॅन करतो. हो, मी शूट करेन, पण रेम्युनरेशन नीट मिळेल ना? हे बघ, बजेट फिक्स आहे, ते वाढवून नाही मिळणार. पण एका दिवसाच्या शूटचे मी तुला 30,000 रुपये देईन. 30,000? यामध्ये तर आई इझिली बेंगलोरला जाऊन येऊ शकते. अगं, विचार कसला करतेस? हो हो, मला चालेल. ठीक आहे, मी तुला लोकेशन मेसेज करतो. आपण इथेच कॉलेज नंतर भेटू. ओके. पण ना मला यायला थोडं पाठीपुढे होईल, कारण मी कॉलेजमधून घरी जाईन आणि घरी जाऊन आईला सांगून येईन की यायला उशीर होणार आहे. नो 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 नो, मी एक सजेस्ट करू का? सध्या घरी काही सांगूच नकोस. डायरेक्ट कॉलेज नंतर इथेच आहे. घरी सांगू नको? पण का? सुखी हो रे बाबा. घ्या पेढे घ्या. वा वा भाऊजी, काय मस्त पेढे आहेत. हा म्हणजे काय, आमच्या कुणी टॉपचे मार्क्स आणले म्हणून टॉप क्लासचे पेढे आणले. घ्या, हा पुढाच घेऊन जा ना. हो थांबा, इकडे आणा तो पुढा. आण का इकडे. देईन वाटीत 4 घालून. पुढा दे. मी काही सगळा बॉक्स घेऊन नाही जात, 1-2 सोडेन तुमच्यासाठी पेढा. मेहरबानी. पण काही म्हणा, आपली ही पोर खूप हुशारा हो. तिची दृष्ट काढाव 4 BHK. आता पुढच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये आपण तिचं खरोखर कौतुक करू. हा अहो, मी बोलते ना सेक्रेटरीशी, काय जाहीरपणे, आणि सोसायटीकडून आपण तिला बक्षीस पण देऊ. कधी नव्हे ते 4 शब्द बरे बोललात. नाही नाही, करूया आपण. कौतुक व्हायलाच पाहिजे ना. लेख हुशार आहे आमची. अरे अरे काय झालं एवढं? अगं हो, पडशील. आई, अगं हे बघ, मी फर्स्ट आलीये. पहिली आलीस तू? म्हणजे काय अगं, अश्विनी प्रत्येक विषयात तिने टॉप क्लास मार्क घेतलेत. हो बाबा, खरंच खूप छान मार्क्स मिळालेत. आईने अभ्यास न घेता इतके छान मार्क्स मिळवले. आता माझ्या कुबुडीला आईकडून एक बक्षीस. बक्षीस नको, आपण सगळे मिळून आहे ना मोठी पार्टी करू आणि त्याच्यात संजूला बोलवू आणि बंजी जम्पिंग पण. हो, बंजी जम्पिंग पण. आई, पण संजू नाही येणार. का ग, काय झालं? अगं तो फेल झालाय म्हणून टीचर त्याच्यावर खूप रागवलेत. अरे बापरे, म्हणजे तो आता उदास असेल ना ग? हो, जसं तू सांगितलं ना तसंच करूया. आपण संजूला इथे बोलावून घेऊ, म्हणजे त्याचा मूड पण ठीक होईल. हो ना? डन डन. मग आता मी संजूला कॉल करू का? हो, कर ना. फोन दे. देते. हे पकड. हा घे. अगं कुठे चालले? अगं रिझल्ट. आता या मुलांना काय एवढं बोलायचं असतं? अगं बहीण भावाचं आपसातलं काय असेल ते बोलू दे. तू कशाला लुडबुड करते त्यात? तुम्हा सगळ्यांसाठी ना मी चहा करते. काय ग अश्विनी, आता आल्या आल्या लगेच स्वयंपाकघर. आरामात बस ना, आत्ताच आली आहेस ना, दमली असशील ग. मयुरी करेल ना चहा. मयुरी आहे कुठे घरात? मयू आली नाही अजून. इतक्या वर्षात तर त्यांनी असं कधी केलं नाही. मुळात त्यांच्या कंपनीची ही पॉलिसीच नाहीये. कारण अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपये लागतात आणि मोहिते अंकल असं कधीच करत नाही. मग याच वर्षी त्यांनी का केलं आणि याच इव्हेंटसाठी? आय डोंट नो यार. आय डोंट बिलीव्ह की तूच विक्रमला हे करायला सजेस्ट नाही केलंस ना? काय म्हणायचंय तुला? हे बघ विद्युत, मी त्या कंपनीमध्ये फक्त एम्प्लॉई म्हणून काम करते. सो मला बाकीचं काहीही माहित नाहीये आणि मी तिथे नवीन आहे यार. माझ्या सांगण्यावरून इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी करतील ते? शिल्पी, विक्रम तुझ्यासाठी काय आणि का करू शकतो ना हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मला एक सांग, ताईच्या ऍक्सिडेंटचा आणि विक्रमचा काही संबंध आहे? तुला काय म्हणायचंय? तेव्हा तुझ्या बॅग मध्ये जे 10 लाख रुपये होते ते विक्रमने तुला दिले होते? संशय घेतोयस तू माझ्यावर?
तुला सांगितलं होतं ना मी नितिकाकडून पैसे घेतले होते म्हणून. विचार ना तू, तिला फोन करून विचार. माझा फोन कुठे आहे? एक मिनिट. नितिका? हो. ही नितिका कोण? कारण त्यावेळी तू मला सांगितलं होतंस तू रियाकडून, त्या प्रांजलकडून आणि तुझी हॉस्पिटलमधली कोणती नमिता त्यांच्याकडून तू पैसे घेतले होते. नितिकाचं नाव घेतलं नव्हतंस. ही नितिका कोण? ऍक्च्युली मी तुला सांगितलं होतं, आठवतंय तुला, की मी वेगवेगळ्या लोकांकडनं थोडे थोडे पैसे घेतले. त्याच्यामध्येच ही नितिका पण आली. तिच्याकडनं सुद्धा पैसे घेतले होते मी. तू विचार ना तिला फोन करून, क्रॉस चेक करून घे, कन्फर्म करून घे हवं असेल तर. आणि मुळातच आता काच फोन करायचा खरं तर? हा विषय आपण कधीच मागे सोडलाय ना, तरी पण तुझी सुई तिथेच का अडकते सतत सतत? तू फोन कर ना, त्या सगळ्या मुलींना फोन कर, क्रॉस चेक कर, कन्फर्म करून घे. मला काही प्रॉब्लेम नाहीये. उगाच कोर्टात उभं करून आरोपी असल्याचा फील देऊ नकोस सतत. मला खूप घाणेरडं वाटतंय. सतत आळ माझ्यावर, वैताग आलाय मला. शी. आई साडी छान दिसते. अगं थोडी मौसूत आहे ना, बरी वाटते. मगाशी कोणाचा फोन होता? विद्युतचा फोन होता. काय म्हणाला विद्युत? येत आहेत ना ते? हो, तो संजूला घेऊन येतोय. बरोबर. अगं हो हो अश्विनी, कारण म्हणजे माई आप्पा यायला हवे ते तुझे. बाबा मी त्याला सांगतच होते, पण ना तेवढ्यात त्याचा फोन कट झाला. मला त्याचा मूड जरा काहीतरी वेगळा वाटला थोडा. साहजिकच आहे ना, बायको चिडली की प्रत्येक नवऱ्याचा मूड असाच असतो. त्यातल्या त्यात शिल्पी सारखी बायको आणि तिच्या विरोधात संजूला घेऊन येणार. मी तर म्हणतो विद्युतला की नाही ब्रेवरी अवॉर्ड दिला पाहिजे. एवढी काय शिल्पी वाईट नाही. अरे आलीस, वेळेवर आली. मयू काय अगं कुठे होतीस? इतका उशीर का झाला तुला? थांब थांब, माझ्या इंटेलिजंट किडला तर मला भेटू दे. हे बघा आणलं तुझ्यासाठी. हे माझ्यासाठी? थँक्यू दीदू. कुहू, आय एम प्राऊड ऑफ यू. अजून काय हवं असेल ना तरी पण माग. ठीक आहे, मला ना तुझं सॉफ्टवाला ब्लँकेट हवंय आणि तुझ्या अंथरुणात शिरायचंय. ते मुळीच नाही, ते सोडून माग. अगं ए मयू काय करतेस तू? मी ना बाबांना व्हिडिओ कॉल लावते. लागला लागला. अरे तुम्ही अशी या ना सगळे दिसण्यासारखे. हॅलो बाबा. हाय हाय. काय ग, काय धूम चालली आहे? अरे काही नाही. काय रे, तू घरात सुद्धा काम करतोयस? इकडे 24 तास पण कमी पडतात काम करायला. मयूनी फोन केला होता, काहीतरी सरप्राईज सांगायचं होतं. म्हटलं चला बघूया काय चाललंय माझ्या दोन्ही मुलींचं. सरप्राईज? हो, माझ्याकडे ना एक न्यूज आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एकत्र सांगायची होती म्हणून बाबांना व्हिडिओ कॉल केला. काय सरप्राईज आहे? मला सांगते थांब. हे बघ, हे घे. हा? अगं एवढे पैसे कुठून आणले तू? हो हो सांगते. आजी आजोबा तुम्हाला आठवतंय त्या दिवशी तो फोटोग्राफर मुलगा घरी आला होता मला भेटायला? मुलगा? हा हा, मला चांगलं आठवतं. तो रजत. त्याचं काय? मयू आई मी पैसे नाही रिटर्न करणार आहे. आई बा आत्ता रजतचा फोन येऊन गेला. तो माझ्या ऍडच सांगत होता लवकर रिलीज होणार आहे ऍड. आणि मी लहान आहे म्हटल्यावर मी प्रत्येक वेळी चुकीचं डिसिजन घेईल असं कसं बाबा कन्सिडर करतात ग? आणि एक नॉर्मल फोटोशूट होतं ते. हा मी एक्सेप्ट करते. मी सांगायला पाहिजे होतं तुला, मी काहीच सांगितलं नाही. पण नेमकी तू तेव्हा बेंगलोरला गेलेलीस आणि हे सगळं इतक्या फास्ट झालं ना की मला चान्स सुद्धा नाही मिळाला आई तुला सांगायचा. आई नेक्स्ट टाइम पासून मी सगळ्या गोष्टी तुला सांगूनच करत जाईन खरंच. हे बघ मयुरी, तू हे सगळं जे बोलतेस ते कदाचित खरं असेल, पण बाबांशी ज्या पद्धतीने बोललीस ना ते खूप चुकीचं होतं मयू. आय नो, मला ते नंतर रिअलाइज झालं.
मी सॉरी म्हणेन बाबांना. आई आत्ता नको, नंतर कर, पण बाबांना सॉरी म्हणायचंय, कळलं? आई पैशाचं काय करू? पैसे सध्या तू ते तुझ्या जवळच ठेव. मग तुला असं वाटतंय ना तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. मग आधी ती जाहिरात येऊ दे. जेव्हा ती येईल तेव्हा सगळ्यांना आपोआपच आनंद होईल. पण मयू, एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. यापुढे जे काही करशील ना ते घरच्यांना विश्वासात घेऊन करायचं. त्यांच्यापासून लपवून कोणतीही गोष्ट करायची नाही. तू तयार हो, कारण कुहू पार्टीची वाट बघते. तिच्यासाठी आपल्याला पार्टीला जावं लागेल. आई किती मस्त आणि परफेक्ट झालाय तुला ड्रेस. नाही ग मयू, मला ना कम्फर्टेबल वाटत नाहीये. अगं आई, तू प्रिटी ब्युटीच्या वेळी पण हे असंच केलं होतंस. अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून पहिलं लो फील करून घेतलंस आणि नंतर कसं स्वतः प्रोफेशनली कॅरी करत होतीस सगळं. मयू, तेव्हा ती पॅन्ट जी होती ना अगळ पगळ होती. हे स्लॅक्स म्हणजे किती टाईट, म्हणजे टाईटच असतं, पण मला ना सवय नाही आहे या कपड्यांची. मी नेहमीच्या कपड्यात झुंबा आणि एरोबिक्स नाही का करू शकत? आई, झुंबा एरोबिक्सला हे असेच कपडे घालावे लागतात, तेव्हाच तो प्रॉपर लुक येतो आणि ते छान दिसतं. तुला एवढंच अनकम्फर्टेबल होत असेल तर मग आपण एक काम करू शकतो. आपण ना तारा मॅडमना फोन करूया आणि त्यांना तू विचार की मी सलवार कमीज घालून आलं तर चालेल का. खरंच ग, मस्त सुचवलं. मी आत्ताच त्यांना फोन करून विचारते. आई, हा मग तू तो ड्रेस घालून जा. मग एपी तुला म्हणे ये सब क्या है अश्विनी, आणि मग तू तुझा मूड ऑफ करून घेणार. ठीक आहे, मी घालेन, सवय होईल मला त्याची हळूहळू. डोंट वरी, खूप छान दिसत. मला ना आत्ता बोलता बोलता एक गोष्ट रिअलाइज झाली. मला सांग, त्यांचं नाव एपी काय? एपी काय म्हणजे? एपी त्यांचं पेट नेम आहे. अंशुमन पटनायक त्यांचं नाव आहे. नाही, मी सांगते तुला. ए स्टँड फॉर अकडू आणि पी स्टँड फॉर पकाऊ. अकडू पकाऊ. झालं तुझं? अरे, जे काही मनात आहे ते माझ्या समोर मोकळं कर विद्युत. बोल, असा गप्प नको राहूस. ताई, मी घाबरलोय. मला भीती वाटते की कदाचित शिल्पी सुद्धा विक्रम मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व झाली नसेल ना. विद्युत, अरे काय बोलतोयस तू? मला नाही वाटत शिल्पी असं काही करेल. ताई, मला हे विचार करायला ना ती भाग पाडते. अगं 24 तास असतो मी तिच्यासोबत. तिच्यात होणारे बदल, तिने विक्रमच्या ऑफिसमध्ये जॉब करणं, विक्रमने तिला घरी पिकअप करायला येणं, ड्रॉप करायला येणं, त्या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत. अगं साधी नोकरी सोड असं म्हटलं ना तरी घर डोक्यावर घेते ती. आता तर मला संशय आहे तुझ्या या कॉम्पिटिशन मध्ये विक्रम फायनान्स पार्टनर म्हणून आलाय ना, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे शिल्पी आहे. शिल्पी हे सगळं करायला लावते त्याला. ताई बघ, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत होता ना तोपर्यंत ठीक होतं, पण या गोष्टींचा त्रास तुला झालेला मला जाणणार नाही. विद्युत, अरे असं का होईल पण? अगं ताई, काहीही होऊ शकतं. नाही, विक्रम तिथे का आणि कसा गेला ना हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. इथे बघ माझ्याकडे. हे बघ विद्युत, तू हा सगळा विचार करणं ना सोडून दे. विद्युत, अरे स्प्रिंग डेल मध्ये इतकी मोठी मोठी माणसं आहेत, त्यांच्या कामात ती मुरलेली आहेत, आणि ते लोक माझ्या बरोबर असताना विक्रम मला काहीही त्रास देऊ शकत नाही. तो काही वाकडं करू शकत नाही माझं. तू नको रे माझी काळजी करूस. खरं सांगते, तू शिल्पीकडे लक्ष दे, तिला वेळ दे विद्युत. तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये मला कोणताही अडथळा नको, आणि तो न येऊ देणं ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे विद्युत. हो ना?
विक्रम, इथे काय करतोयस तू? सॉरी, मला कळत नाहीये तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. कशाला उगाच आव आणतोयस? मी फक्त तुला एवढं विचारलं की तू इथे काय करतोस. नाही, मला खरंच कळत नाहीये की तुम्हाला काय म्हणायचंय. शिल्पीने पाठवलंय तुला इथे? शिल्पीचा काय संबंध? संबंध नसला तरच चांगलं, कारण जर तू शिल्पीला फसवण्याचा मला तुम्ही खरंच काय म्हणताय हे कळत नाहीये. तू नॉर्मल नाही बोलू शकत का? पहिली गोष्ट, ह्या प्रिमायसिस मध्ये तुम्ही मला ओळखही दाखवायला नाही पाहिजे. मी ह्या कॉम्पिटिशनचा चीफ फायनान्सर आहे आणि आय गेस यू नो द क्लॉज. हो ना, मला माहिती आहे क्लॉज काय आहे. तू पण या स्पर्धेपेक्षा जास्त महत्वाचा मला माझ्या भावाचा संसार आहे. जर तू विद्युतला आणि शिल्पीला त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही विक्रम. विक्रम, खूप महत्वाची अनाउन्समेंट करायची आज मला. आम्ही असं ठरवलंय की तुमच्या फिनालेसाठी आम्ही टॅलेंट राऊंड ठेवलाय. सो तुमच्या टॅलेंट राऊंड मध्ये तुम्ही काय परफॉर्म करणार आहात हे तुम्हाला आधीपासूनच माहिती असलं पाहिजे. सो दॅट जे काही रिक्वायरमेंट्स असतील ते आम्ही अरेंज करू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्या टॅलेंट राऊंड मध्ये तुम्ही काय परफॉर्म करणार आहात म्हणजेच तुमचे स्पेशल स्किल्स याची मला लिस्ट या 2 दिवसातच द्यायची आहे. म्हणजे काही रिक्वायरमेंट्स असतील जसं की म्युझिक अरेंजमेंट्स किंवा म्युझिक क्यूज और सॉंग्स और एनी काइंड ऑफ प्रॉप्स, हे सगळं आम्ही आधीच अरेंज करून ठेवू शकतो. म्हणजे फिनालेसाठी काही इश्यूज नाही होणार. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या राऊंड मध्ये तुम्ही काहीही परफॉर्म करू शकता. तुम्हाला सगळा फ्रीडम आहे. सो हवं ते परफॉर्म करा. ओके? हवं ते म्हणजे? हवं ते म्हणजे एनिथिंग, व्हॉट एव्हर यू लाईक. जसं की सॉन्ग परफॉर्म करू शकता तुम्ही, गाणं गाऊ शकता, डान्स करू शकता, ऍक्टिंग करू शकता, एनिथिंग. ओके? सो गर्ल्स, प्लीज लेट मी नो तुम्ही काय परफॉर्म करणार आहात आणि ठरवा तुमचे स्पेशल स्किल्स काय आहेत ते. पटकन मला लिस्ट द्या. ओके? बाय, सी यू सून. बाय. अमृत, क्या डिसाइड किया तूने? मेरा तो पहले से ही फाइनल है. मी तर काहीच तयारी केली नाहीये. मला तर खूप भीती वाटतेय. अरे, मैंने तो इस राउंड के बारे में सोचा ना था. 2-3 गोष्टी करू शकते, आता त्यातली बेस्ट निवडावी लागेल. दॅट्स करेक्ट. अव्वा, मला तर डिसाइड करायलाच खूप वेळ लागणार की हो. अगं, वेळच तर नाहीये आपल्याकडे. पटकन डिसाइड करायचं. वैसे मुझे कोई प्रॉब्लम नहीं है इस राउंड से, क्योंकि ये राउंड बहुत इजी, मैं बहुत आराम से क्लियर कर सकती हूँ. मेरे लिए ये राउंड मैटर नहीं करता. अच्छा, जर ठेवलेच आहेत राउंड्स तर हे पॉइंट्स तर काउंट होणारच ना या कॉम्पिटिशन मध्ये. मुझे तो समझ नहीं आ रहा कि टैलेंट राउंड में क्या परफॉर्म करूं, क्योंकि मेरे पास इतने सारे टैलेंट्स हैं. अय्यो, मी तर भरतनाट्यमच करेन. मी विचार करते की गोवन गाणं गावं, नाहीतर मी काम करते, मी सुद्धा डान्सच करते. या राऊंड मध्ये मी काय करू? आई, मयू तू इथे? अगं, माझं काम होतं म्हणून आकांक्षा आणि मी आलो होतो. आकांक्षा लोकलने गेली. म्हटलं मी तुझ्या बरोबर जाईन. अगं, अभ्यास नाहीये का तुझा? आणि इथे कशाला वेळ वाया घालवतेस बाळा? अरे, मी बघायला आले की तू रोज कुठे येतेस आणि ज्यांच्याबद्दल इतकं सगळं बोलत असतेस त्या दिसतात तरी कशा. ब्यूटीफुल. कौन है ये यंग एंड वाइब्रेंट लेडी? अश्विनी दी सोनी कुड़ी. अश्विनी की बेटी. तू पण ना मयू, कितनी सोनी कुड़ी.
माझी मुलगी मयुरी. ही तुझी मुलगी आहे का तरी फुटरी आहे? एक मिनिट. तू देवेशी, तू नियती, तू रितू आणि तू अमृत. करेक्ट ना? करेक्ट. हम पहले कहीं मिल चुके हैं क्या? नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. पण आई तुमच्याबद्दल इतकं सांगत असते ना, त्यावरून ओळखलं मी. अच्छा, क्या बताती है तुम्हारी मम्मा मेरे बारे में? आई असं म्हणते की तुमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात सुंदर, हुशार आणि हे कॉम्पिटिशन जिंकण्याच्या योग्य रितू आहे म्हणून. अश्विनी, तुम मेरे बारे में अपने घर पे ऐसा बताती हो? माझी आई खरं बोलते नेहमी. मला तरी नाही वाटत की काय ठरलंय. तोच विचार करते की काय करू. ए अश्विनी, तू केम टेन्शन लेचे? हे बघ, एकदम आसान आहे. तू ज्याच्यामध्ये बेस्ट आहे असं तुला वाटतं ना, तेच करायचं. मला ना उत्तम स्वयंपाक करता येतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे पदार्थ मी करू शकते. व्हेरी नाईस, तेच करायचं. ओ वाओ, वी हैव मास्टर शेफ हियर. मुझे अगर पहले पता होता तो टिफिन का ऑर्डर मैं तुम्हें ही देती थी, रोज और सबके लिए. हसू नको रितू. उत्तम स्वयंपाक येणं हे सुद्धा एक टॅलेंटच आहे. हाँ बिल्कुल, क्यों नहीं. मैं काम करती हूँ, मैं ऑर्गेनाइजर्स को रिक्वेस्ट करती हूँ कि वो तुम्हारे लिए फिनाले के स्टेज पे किचन का सेटअप रेडी करे और फिर तुम वहां पे अपना टैलेंट भी दिखा देना. हम लोग तुम्हारे हाथ का खाना भी खा लेंगे और कंपटीशन बाद में कर लेंगे. चलेगा ना? अरे बाबा, मैं मजाक कर रही हूँ. चल. यांचं पुन्हा सुरू झालं. एपी, मी फिगर आउट करून येते. Let me see. हाँ तारा, हर बात में इंटरफियर मत कर. लेट देम एंजॉय. एपी, पर ऋतु हमेशा अश्विनी को टारगेट करती है आणि उगाच त्रास देते तिला. लेकिन तुम अश्विनी का डिटर्मिनेशन तो देखो. वो किसी भी हालत में गिव अप करने के लिए रेडी नहीं है. काबिल तारीफ है. बाय द वे, तुम्हें आता है खाना बनाना? नाही. खरंच आहे हो, खूप जीव आहे दोघांचा एकमेकांवर. खेळू देत. आता इथून निघताना शिल्पीला त्रास देणार. मला यायचं नाही, मला राहायचंय, मला आत्ता नको, थोडा वेळ. नाही, आज शिल्पी नाही येणार बरं का. विद्युत येणार आहे त्याला घ्यायला. अहो, त्याला कशाला त्रास? अहो काय आहे, शिल्पीची नवीन नोकरी चालू झाली, त्यामुळे तिला हल्ली रोज यायला उशीर होतो. फार उशीर होतो का नेहमीचा? नाही, काळजी करू नका. विक्रम येतो ना तिला सोडायला. विक्रम रोज येतो सोडायला? ते सोबतच ऑफिसला जातात आणि सोबतच परत येतात. रोज रोज सोबत यायची जायची काय गरज आहे? काहीतरीच आहे हे. अहो, जमाना बदललाय आता. सगळीकडे मैत्रीपूर्ण वातावरण असतं. मी काय म्हणते, रोजच जर शिल्पीला उशीर होत असेल ना, तर एकदा टोका. हे रोज उशिरा येणं बरं नाही. अहो, असं कसं मी बोलणार तिला? आणि नोकरी करायलाच जाते ना ती, काम करते. आता हे बघा, विद्युत ऑफिस मधनं लेट येतो तेव्हा मी त्याला काही बोलते का मग? आणि उज्ज्वला, ते फोन ठेवू का हो आता? माझा सगळा स्वयंपाक करायचा राहिलाय, बरीच कामं राहिलीत. हा नाही, ठीक आहे, करा तुमची कामं. शिल्पीने पुन्हा काही गोंधळ घालून ठेवला नाही ना, म्हणजे मिळवली. अरे यार, कलिग्स होत आम्ही. एकत्र ये जा केली तर प्रॉब्लेम काय आहे? ऑर्थोडॉक्स विचार. हे सगळं खरं सांग मला, तू मनात भरवलंयस ना आईच्या? तूच भरवलंयस ना? तिने मला काही सांगितलेलं नाहीये. जे काय सांगितलंय ना, तुझ्या सासूने सांगितलंय. मग ही काय आणि हिची आई काय, दोघी सारख्याच आहेत ना? वरवर सगळं दाखवतात असं की सगळं किती छान आहे, सगळं कसं आनंदी आहे, आणि माझ्या मागे माझ्या माहेरी माझ्याबद्दल चुगल्या करतायत. मूर्ख आहेस का तू? त्यांनी काही तुझ्या चुगल्या केलेल्या नाहीयेत.
उलट त्या बिचारी इतक्या साध्या बोळ्या आहेत ना की त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला इतकी मोकळीक दिली आहे. पण तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. अच्छा, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? त्यांनी काहीच सांगितलं नाहीये ना तुला? म्हणजे याचा अर्थ माझ्या सासरी सगळं ओके, प्रॉब्लेम फक्त माझ्या माहेरी आहे. माहेरच्या लोकांच्या पोटात दुखतंय. माझी प्रगती झाली तर, मी आनंदात असले तर, हो ना? माझं चुकलंच, मी इथे आले. यापुढे या घरात मी परत कधी येणारच नाही. शिल्पी, अगं काय करते? झालं तुझ्या मनासारखं? भरलं ना पोट? शिल्पी, अगं शिल्पी, या मुलीला कधी अक्कल येणार आहे? कुठल्या शब्दात समजावायचं तिला? अगं प्रत्येक वेळेला अर्थाचा अनर्थ करते. आता कुठे हिचा संसार रुळावर येतो तरी ही अशी विचित्र वाक्ये. आई, मयुरी, मयुरी कुठे आहे? बाहेर ये. काय झालं आजोबा? काय झालं? हे काय बघ आणि सांग मला काय आहे हे? काय झालंय बाबा? तूच बघ काय ते. काय त्यात? काय बिनसले सोनटक्की बाईंचं काही कळत नाही. समोरून जाते तर तोंडावर धाडकन करून दरवाजा लावला. काय झालं काय माहित? लोक आता आपल्यासोबत असेच वागणार. प्रताप केले नाही ना? काय झालं? कसले प्रताप? हे बघ बघ तुझ्या नातीचे प्रकार. अगं बाई मयुरी, काय हे? अगं सगळं संपलं. पांडुरंगा, काय बघते हे मी? अगं काल मी शिल्पीला सांगत होते मुलीच्या जातीने कसं वागावं, परिवाराची अब्रूतीच्या हातात असल्या. आता कसं बाहेर पडायचं, कुठे तोंड दाखवायचं? वाघवाऱ्यांची अब्रू धुळीला मिळवलीस ग. आजी, मी ती नाहीये ग. मी काही असं केलं नाहीये, खरंच सांगते तुला. अगं नाही, काय दिसतेस तू त्याच्यात? पण नाही आजी, मी त्यात तुझा चेहरा स्पष्ट दिसतोय मयू. आजोबा नाही, बघा नीट, मी नाहीये ती. काढून दे तो पेपर, नाही तर जाळून टाक. अरे तो फोटो परत मी बघू शकत नाही, एवढी लाज आणलीस तू मला. आजोबा नाही मी ती. मयू शांत हो. मला समजत नाहीये, तुला या जाहिरातीचे 25,000 रुपये मिळाले होते का? काही नाही, तरी मला सांगितलं होतं की सोशल सर्व्हिसची ऍड आहे म्हणून. कुणी सांगितलं होतं? सचत फोटोग्राफर. जा त्याला फोन लाव. जा फोन घेऊन ये आणि लाव अगोदर त्याला. फोन स्पीकरवर टाक. हे वाघमारे कुटुंब काय काल परवा नाही आले आहेत. इतकी वर्ष झाली हे इथे राहत आहेत ना. त्यांचा कोणाला कधी त्रास, उलट त्यांनी लोकांना मदतच केली आहे. तुम्ही सगळे नोकरी धंदा करतात ना? म्हणजे नोकरीसाठी तुम्ही रोज बाहेर जाता, रोज ढिगभर लोकांना भेटता, बरोबर? मग त्या ढिगभर लोकांमध्ये सभ्य कोण असभ्य कोण हे ओळखणं अजून तुम्हाला शिकता नाही आलं? कशाला विनाकारण गडबड गोंधळ करताय? हा, चला निघा लवकर. पण हे चुकीचंच आहे. हो हो, काय चुकीचं आहे? हा सांगा ना. तुम्हाला तर अश्विनी हळदी कुंकवाला आल्याशिवाय तुमचं हळदी कुंकू काही पूर्ण होत नाही, हो ना? आणि काय होत तांबे, हा तुमच्याकडल्या गणपतीला दरवर्षी अश्विनीच्या हातचेच मोदक हवेत असतात ना? हा, आणि काय हो सेक्रेटरी,
तुमच्या मंदारसाठी तुम्ही स्थळ बघत असताना काय म्हणाला होता की मला अश्विनी सारखी सून पाहिजे, हो ना? मग असं तुम्हाला अचानक सर्वांना काय झालं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे आज छापून आलंय त्याचं काय? त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? शेवटी मुली आईचंच अनुकरण करत असतात. उद्या कुहू सुद्धा. हो, जास्तच बोलतात हा तुम्ही. खबरदार, जर आमच्या मुलीबद्दल एक अवाक्षर बोललात तर निघा इथनं. चला. आणि यापुढे या घराकडे डोळे वरती करून बघायचं नाही, नंतर गाठ माझ्याशी. यावर मीटिंग होणार. वाघमारे. हा, बघू, मीटिंग मध्ये बघू. चला निघा 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 लवकर. वहिनी, प्लीज तुम्ही अशा अस्वस्थ होऊ नका. तुम्ही अशा अस्वस्थ झालं तर बाकीचे क्लीन बोर्ड होणार. तुम्ही असं हरून चालणार नाही वहिनी. आणि काय हो भाऊजी, तुम्हाला असं काय झालं? हा, 4 BHK मी समजू शकते, पण तुम्हाला तर माहीतच असेल ना की साध्या भोळ्या मुलींना ही माणसं बरोबर फसवतात. आणि आपण जर आपल्या मुलीवर विश्वास नाही ठेवला, मग तुम्ही जगाचं काय बघतायत? जग तर बोलणारच आहे. खरंय तुमचं, माझंच चुकलं. माझीच नात आणि मी तिला नको नको ते बोलली, आणि तुम्ही मात्र सख्या आजीसारखं तिला समजून घेतलात. नाही सावंतवाणी, तुमचं बरोबर आहे. त्या क्षणी मी गडबडलोच होतो, काहीच कळेनासं होत होतं. चूक मयूची नाही आहे. बबन, तू म्हणतस ते बरोबर आहे. हा फोटो आपल्या मयूचा नाही आहे. मी तेच म्हणतोय बाबा. काहीतरी घोळ केलेला दिसतो त्या फोटोग्राफरने. त्याला ना पोलिसात द्यायला पाहिजे बाबा. काका, आपण सगळं करू. पहिले तुम्ही शांत व्हा. तुमचं हे असलं बघून इतर घरातल्या मुलींनी असं केलं तर सेक्रेटरी म्हणून मी तोंडावर पडेन. ही सोसायटी आता सोडा तुम्ही. मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतायत मॅडम. काल परवा आईचा फोटो आला आणि आता मुलीचा. शेवटी मुली आईचंच अनुकरण करत असतात. उद्या कुहू सुद्धा. अश्विनी बोल. अगं पटकन बोल, मी ऑफिस मध्ये, मी कामात आहे, लवकर बोल. अश्विनी, अगं रडतीयस काय? काय झालं मला नीट सांग. मी ठेवते फोन. अश्विनी, अगं रडण्यासारखं काय झालंय? बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? शरीराने लांब गेलो होतो अश्विनी. मनापासून इकडेच होतो. माझ्या परिवाराकडे माझं पूर्ण लक्ष होतं. सॉरी, माझं जरा चुकलंच. मी नाही सांभाळू शकले. असं काही नाही. तू कॉम्पिटिशन मध्ये बिझी होतीस तर मीही नव्हतो ना इकडे. मी कामात बिझी होतो. आणि आपल्या मुलांची जबाबदारी फक्त आईची नसते, वडिलांची सुद्धा असते. ती माझी सुद्धा आहे, तुझी सुद्धा आहे. मी इकडे असतो तर मी गेलो असतो मयू बरोबर. हे सगळं होऊन दिलं नसतं मी. पण मीही बिझी होतो, तूही बिझी होती, म्हणून हे सगळं झालं. पण त्यात तुझी चूक होती तर माझीही होती. आपण एकमेकांवर बोटं दाखवू शकत नाही अश्विनी. तुझं काही चुकलं नाही.
श्रेयस पांडे आला. मयू मयू कुठे गेली ही मुलगी? मयू तुमचं हे असलं बघून इतर घरातल्या मुलींनी असं केलं तर सेक्रेटरी म्हणून मी तोंडावर पडेन. ही सोसायटी आता सोडा तुम्ही. काल परवा आईचा फोटो आला आणि आता मुलीचा. शेवटी मुली आईचंच अनुकरण करत असतात. उद्या कुहू सुद्धा. हे सगळं कशामुळे झालं माहिती? स्पर्धेमुळे. हिने त्या स्पर्धेत भाग काय घेतला आणि हे वातावरण घरातलं सगळं बिघडलं. पण अश्विनी, सर्वात आधी तू त्या स्पर्धेतून आपलं नाव काढून घे. मी या स्पर्धेतनं माघार घेते. मयुरी काय झालं? कोणाशी बोलत होतीस? मयूच्या कॉलेजमधनं फोन होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत मयूला कॉलेजमधनं सस्पेंड केलं. मयुरी मयू मयू कॉलेजमध्ये सुद्धा त्याच कपड्यात आली असतीस तर चाललं असतं. आमचा दिवस जरा तरी छान गेला असता. मुली आईचंच अनुकरण करत असतात. मयूच्या कॉलेजमधनं फोन होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत मयूला कॉलेजमधनं सस्पेंड केलं. सर्वात आधी तू त्या स्पर्धेतून आपलं नाव काढून घे. मी या स्पर्धेतनं माघार घेते.